नमस्कार. जयशंकर दत्तगुरू. दिनांक 17 जुलै 2024. आषाढ शुक्ल पक्षातील येणारी ही एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असते. हिंदू संस्कृतीनुसार आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतो वारी आणि वारीमध्ये असणारा श्रद्धेने न्हाऊन निघालेला आणि पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेला आपला वारकरी. पण सगळ्यांनाच ही वारी करणं शक्य होत नसतं. तरीही ज्यांना शक्य नाही अशा लोकांचा सुद्धा परिपूर्ण विश्वास हा पांडुरंगावर असतो. आषाढी एकादशीपासून सुरुवात होते चातुर्मासाची. या चातुर्मासामध्ये श्री हरिविष्णू माता लक्ष्मीसहित क्षीरसागरामध्ये आराम करण्यासाठी जात असतात. अशा वेळेस पृथ्वीवरची सर्व जबाबदारी माता पार्वती आणि महादेवांकडे असते असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. त्यामुळे विष्णू लक्ष्मीसहित शिवपार्वतीची उपासनासुद्धा या चातुर्मासात होणं तितकंच गरजेचं असतं. आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय येतो. नुसता वारकरी संप्रदाय नाही तर अनेक ठिकाणच्या पालख्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. जसं की देहूवरून श्री तुकाराम महाराजांची पालखी येते, आळंदीवरून श्री ज्ञानेश्वर महाराज निघतात, पैठणवरून एकनाथ महाराज निघतात, त्र्यंबकेश्वरवरून श्री निवृत्तीनाथ महाराज निघतात, तर शेगावमधनं समर्थ श्री गजानन महाराजांची सुद्धा पालखी मोठ्या आनंदाने उत्साहाने पंढरपुराला भेट देत असते. उत्तर भारतातून सुद्धा कबीरांची पालखी पंढरपूर नगरीमध्ये आलेली असते. या मंगल प्रसंगी आपण आपल्या वास्तूमध्ये जर आपल्याला शक्य नसेल वारी करणं किंवा पंढरपुरात जाणं तर काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल हा अभंग आपण ऐकत असतो आणि त्याच तत्वानुसार आपण आपल्या वास्तूमध्ये प्रत्यक्ष विठुरायाची पूजा करून आपण हे आशीर्वाद सहज मिळवू शकतो. या दिवशी आपण आपल्या वास्तूमध्ये स्वच्छता ठेवावी. एकादशीचा दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपवास केला जातो. आपापल्या पद्धतीनुसार आरोग्य सांभाळून उपवास केला पाहिजे. खरं तर उपवास म्हणजे परमेश्वराचा प्रत्यक्ष वास आपल्या हृदयामध्ये स्थिर करणं म्हणजेच उपवास. परंतु आता उपवासाची व्याख्या थोडी वेगळी आहे. असो, या मंगलदिनी आपण आपल्या वास्तूमध्ये श्री व्यंकटेश स्तोत्र, श्री विष्णू सहस्रनाम, महालक्ष्मी अष्टक किंवा महालक्ष्मीचं कुठलंही स्तोत्र या दिवशी पठण केलं पाहिजे. श्रीहरी विष्णूला प्रिय असणारी तुलसीला आपण मध अर्पण करून एक लोटा जल अर्पण केल्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम श्री हरिप्रियाय नमः, ओम श्री हरिप्रियाय नमः. श्रीहरींना आवडणारी अत्यंत प्रिय आणि जवळची वस्तू म्हणजे तुलसी. या दिवशी तुलसीचा मान ठेवायचा आहे. तुलसीला छान सजवायचं आहे आणि शक्य असल्यास तुलसी महात्म्य किंवा तुलसी स्तोत्र आपण पठण करणार आहोत. त्यासोबतच पांडुरंग अष्टकसुद्धा आपण या दिवशी पठण करू शकतो. सगळ्यात सुंदर उपाय हा चातुर्मास सुरू होतो आहे आणि चातुर्मासाच्या निमित्ताने या चातुर्मासामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार काही नियम स्वतःला लावून घेत असतात. आपल्या जीवनामध्ये शिस्त असावी यासाठी चातुर्मासामध्ये लोक नियम पाळतात. या नियमांमध्ये आपल्याला जर मंगळ ग्रहाची बलवत्ता प्राप्त करून घ्यायची असेल, अर्थात हे संपूर्ण वर्ष हे मंगळ आणि शनी ग्रहाच्या आधिपत्याखाली आहे, तर ह्या मंगल दिनी आपण संपूर्ण वर्षभर म्हणजे चातुर्मास सुरू झाल्यापासनं चातुर्मास संपेपर्यंत आपण पिंपळ वृक्षाला किंवा मारुतीला अखंडित दीप प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा चमेलीच्या तेलाचा अवश्य असावा. त्यासोबतच कुठल्या तरी पदार्थाचं रोज अन्नदान होणं आपल्याकडनं गरजेचं राहील. चातुर्मास म्हटल्यानंतर आपण ह्या 4 महिन्यांमध्ये समुद्राची पूजा केली तर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता महालक्ष्मीचे आशीर्वाद नक्की प्राप्त होणार आहे. शक्य असल्यास समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांनी रोजच समुद्राजवळ दिवा लावला गेला पाहिजे. शक्य नसेल तर किमान एक वेळेस तरी जाऊन आपण समुद्र देवतेची पूजा करून समुद्राचं थोडं जल आपल्या घरामध्ये आणून ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये लक्ष्मी स्थिर होण्यास नक्कीच मदत होणार आहे. समुद्रामध्ये एक श्रीफळ आपली इच्छा सांगून अर्पण केलं गेलं पाहिजे.
₹1 नाणं आपली इच्छा सांगून अर्पण केलं गेलं पाहिजे. हे चातुर्मासामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल त्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य केला गेला पाहिजे. चातुर्मासाचे अनेक छोटे छोटे उपाय आपण नक्कीच पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी आषाढी एकादशीच्या या शुभमुहूर्तावर आपल्या वास्तूमध्ये शंखनाद होणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्याकडे शंख नसेल तर आषाढीच्या दिवशी अवश्य आपण शंखाची खरेदी करू शकता आणि आपल्या वास्तूमध्ये शंखनाद तिथून पुढे सदैव जर करत गेला तर वास्तुदोष आणि वास्तूची नकारात्मकता या दोन्ही गोष्टींपासून आपलं नक्कीच संरक्षण होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. सर्वांना या मंगलमय दिवसाच्या आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. श्री हरी विष्णू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. रामकृष्ण हरी.